सायकोलॉजीचा अभ्यास ज्यांनी केला असेल त्यांना अल्बर्ट एलिस हे नाव डेफिनेटली माहिती असणार आहे. रॅशनलिस्ट बिहेवियरल थेरपी ही अख्खी ब्रांच अल्बर्ट एलिस यांनी सायकोलॉजीला दिली. काउन्सिलिंग हा जो प्रकार आता चालतो हा काउन्सिलिंगचा प्रकारच मुळात अल्बर्ट एलिस यांनी चालू केला. ते जेव्हा अगदी लहान होते तेव्हापासून दुर्दैवानं त्यांच्या मागे 2 आजार लागलेले होते. नेफ्रायटिस एक होता आणि आणखी एक किडनीचा आजार होता. या सगळ्यामुळे त्यांना वारंवार हॉस्पिटलाइज व्हावं लागायचं. बरं, तिथल्यासारखे हॉस्पिटल म्हणजे काही आपल्यासारखे नाहीत. आपल्या इथे हॉस्पिटलमध्ये एखाद्याला भेटायला जर गेलं तर त्याच्या रूममध्ये इतके जण असतात आणि त्या जो आजारी असतो त्याच्या त्या बेडवर पण इतके जण असतात की नेमका रुग्ण कोण आहे यातला शोधावं लागतं आपल्याला. पण तिथले नियम मात्र नियमच की तुम्ही हॉस्पिटल प्रशासन आमचं खूप चांगलं आहे, आमच्यावर जबाबदारी सोडा. आई वडिलांना जरी भेटायचं असेल तरी एक दिवस ठरवलेला आणि त्या दिवसातली ती एक नेमकी वेळ ठरवलेली, तेवढ्याच वेळात यायचंय. आता अल्बर्ट छोटासा 7-8 वर्षांचा असताना ज्या ठिकाणी तो ॲडमिट होता, ज्या रूममध्ये ॲडमिट होता, अजूनही भरपूर सारे बाल पेशंट्स तिथे होते आणि ते ठरवलेला दिवस आणि ठरवलेल्या वेळी बाकीच्या सगळ्या बाल पेशंट्सना भेटण्यासाठी त्यांचे आईवडील नातेवाईक यायचे, खाऊ खेळणी घेऊन यायचे आणि ते 3-4 तास त्या मुलांचे खूप आनंदात जातात हे हा छोटासा अल्बर्ट इथे बसून बघायचा. पण या अल्बर्टला भेटण्यासाठी कुणीही यायचं नाही. त्या वेळेत तर सोडा, अगद्या वारी सुद्धा कोणी यायचं नाही. आणि जसजसा तो दिवस संपत यायचा तसतसं त्याच्या लक्षात यायचं की आता तर आई वडील येऊच शकणार नाही, आता तर मला भेटायला, कारण वेळच म्हणजे दिवसच संपलाय ना. आणि मग अशा वेळेस त्या छोट्याशा मुलाची खूप चिडचिड व्हायला लागायची. मग तो तिथे काहीतरी आरडाओरड कर, काहीतरी वस्तू फेक, हे फेक ते फेक करायला लागायचा. आणि अशा परिस्थितीमध्ये लगेच ती हेड नर्स धावत यायची, त्या छोट्याशा अल्बर्टला खूप बोलायची आणि त्याला गप्प बसवायची. मग गप्प बसून आपल्या बेडवर राहण्याशिवाय त्याला पर्याय पण नसायचा. आणि एक दिवस त्या छोट्या अल्बर्टच्या लक्षात एकदम आलं, माझे जॉन सर जे इंग्रजी शिकवतात ते मला म्हणाले होते की अल्बर्ट तू इतका बुद्धिमान आहेस, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतो ना आपण, अल्बर्ट तू एवढा बुद्धिमान आहेस की तुझ्यामुळे आपल्या देशाचा नावलौकिक जगभर वाढेल याची मला पूर्ण खात्री आहे. जशी त्या जॉन सरांची कमेंट याला आठवली त्या क्षणापासून तो एकदम छान मुलगा झाला. आणि मग उलट त्यानं आहे त्या परिस्थितीमध्ये सुद्धा काय चांगलं आहे असा सगळा विचार करायला सुरुवात केला. आणि खरंच हा अल्बर्ट जगाच्या अगदी जगामध्ये नावलौकिक त्यानं आपल्या देशाचा वाढवलेला आहे. जॉन सरांचे ते प्रेरणादायी शब्द त्याच्यासाठी तेव्हा इतके महत्त्वाचे ठरले की हॉस्पिटलमधला तो लॉंग स्टे त्याचा फार व्यवस्थितरित्या कटला सुद्धा. आणि नंतर तर त्यानं स्वतःचे विचारच अशा पद्धतीनं बदलले की बाकीच्यांवर आपलं काहीही आनंद दुःख अवलंबून ठेवायचं नाही, हे तेवढ्या लहानपणी त्यानं ते लक्षात घेतलेलं होतं. एक उदाहरण असंही मी बघितलं की छोटे छोटे मुलांचं उदाहरण याच्यासाठी सांगते की मोठ्यांचे लगे मोठमोठे भांडणच होतात ना, आणि ते आपण लगेच फक्त एक वाक्यात सांगितलं तरी सुद्धा लक्षात येऊ शकतं. पण शब्द बदलताही कसे येऊ शकतात किंवा एखादा काही सांगायचं असेल तर तेही किती चांगल्या पद्धतीनं सांगता येतं, त्याचं हे खूप छान उदाहरण. वर्गामध्ये असेच मुलं मुली सगळे बसलेले होते, काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी दिला आणि शेजारच्या त्या छोट्या मुलाचं म्हणजे त्या मुलाचं उत्तर चुकलं. त्याच्या शेजारची मुलगी म्हणते, अरे तुझं उत्तर चुकलंय, त्याचं उत्तर हे नाही हे आहे, पण बघ ना तुझं अक्षर किती सुंदर आहे, माझं तर बिलकुलच नाही, मला तुझं अक्षर खूप आवडलं. मुद्दा केवढा छान आहे ना. पण हा शब्द लावला, उत्तर चुकलंय हे सांगितलं, पण काय चांगलं आहे हेही सांगितलं. आपण आपापसामध्ये सुद्धा काय आवडत नाही ते जर जास्त सांगायला लागलो तर काय आवडतं हे सांगण्याचा प्रश्न आपण म्हणजे ती परिस्थिती उद्भवूच देत नाही दुर्दैवानं. जेव्हा की माझं म्हणणं असं आहे की एखाद्याची एखादी सवय आपल्याला आवडत नसते किंवा घरातल्या कुणालाच त्या एका व्यक्तीची एखादी सवय आवडत नसते, पण सारखं त्याच एका सवयीवरून टोकत राहिलं तर ती सवय नाहीच बदलू शकणार. पण ते तुमचं हे सगळं छान आहे पण एवढा जर बदल केला तर अधिक छान होईल असं म्हटलं तर डेफिनेटली ते बदलू शकतं. शब्द हे असे असतात. आम्ही तिघी जेव्हा बोलत होतो ना तेव्हा श्यामलताईंच्या बद्दल माधुरीताई तेच सांगत होत्या
की श्यामलताईंच्या तोंडून कधीच संपलं हा शब्द मी ऐकलाच नाही आहे म्हणे. केटरिंगचं काम करतात तुम्हाला माहीत आहेच, मला माझ्यासाठी ती नवी माहिती होती. आणि इव्हन त्यांनी जे पुढे सांगितलं ना त्यावरून मला खरंच अगदी आश्चर्याचा धक्का बसला की 600 लोक येणार असं सांगितलेलं असतं आणि 1100 लोक आलेत असं जेव्हा लक्षात येतं तेव्हा ते जे कोणी असतात ऑर्डर दिलेले ते लिहून त्यांना घाईघाईनं सांगतात की आता तर 1100 म्हणजे जवळपास दुप्पट झाले ना. तसं जर म्हटलं नियमानुसार त्या हातवर करू शकतात. तुम्ही 600चं म्हटलं होता तरी आम्ही 750चं 150 प्लेट आम्ही आमच्या लेवलवर एक्स्ट्रा ठेवल्या होत्या. पण तुमचं टाइम टेबल सगळं चुकलं किंवा तुमची मॅनेजमेंट चुकली, लोक किती येणार आहेत हा अंदाज तुमचा चुकला, त्याला आम्ही काय करणार असं त्या म्हणू शकल्या असत्या. पण त्या म्हणत नाहीत कारण त्यांनी असं सांगितलं की संपले हे शब्द आम्ही वापरतच नाही म्हणे. आम्ही उलट आणूया ना किंवा करूया ना. म्हणून मी त्यांना म्हणाले की मी सुरुवातच ज्या शब्दांपासून करणार आहे ते त्या शब्दाबद्दलच आपण बोलत आहोत आणि लगेच एक ताबडतोब लाईव्ह एक्झाम्पल मिळालं सुद्धा. या अशा रीतीनं जेव्हा शब्दांच्या बाबतीमध्ये आपण खूप केअरफुल राहतो ना तेव्हा व्यवस्थितरित्या सगळं प्रॉब्लेम्स क्रिएट न करता व्यवस्थितरित्या सगळं स्मूथली नेणं आपल्याला शक्य होत असतं. पण शब्दांच्या बाबतीमध्ये तेवढं आपण लक्षात घेणं गरजेचं असतंच. बरं, हे शब्दसुद्धा ना फार करामती असतात बरं का. आणि ते कलात्मकरित्या जर वापरले तर त्याचाही वेगळा इम्पॅक्ट येतो. म्हणजे एखादा मुलगा असतो असा खोडकर की त्याला खरं तर टी व्ही पाहायचा आहे, पण तो जर म्हणाला की मी अभ्यास करताना टी व्ही पाहू का, काय होणार आहे आपल्याला माहिती आहे, त्याला ओरडाच बसणार आहे. हा मुलगा तेच शब्द कलात्मक रीतीने असे विचारतो, मी टी व्ही पाहता पाहता अभ्यास केला तर चालेल का. आपल्या डोक्यात हे असतं की प्रायोरिटी तो अभ्यासाला देईल आणि मग टी व्ही पाहिल. नाही, त्याची प्रायोरिटी टी व्हीलाच आहे. फक्त शब्द बदलले, आपण आपल्या कामामध्ये असतो. त्याच्या डोक्यात खरंच कोणती प्रायोरिटी एवढं आपण समजून घेण्याच्या फंदात पडत नाही. आपण ताबडतोब होकार देऊन टाकतो. एका ठिकाणी कुठे मी तेही वाचलं होतं की एका मनुष्यानं फादरला विचारलं की मी खूप चेन स्मोकर आहे, त्याच्यामुळे स्मोकिंग शिवाय तर मी थांबूच शकत नाही, सो प्रेयर चालू असताना पण मी स्मोकिंग केलं तर चालेल ना. आणि फादरने त्याला अर्धा तासभर लेक्चर दिलं की जेव्हा आपण देवाच्या समोर असतो, प्रेयरमध्ये असतो, तेव्हा हेच केलं पाहिजे, तेच केलं पाहिजे, हा विचार तुझ्या डोक्यात तरी कसा आहे तो, वगैरे वगैरे वगैरे. काही दिवसांनंतर आता त्याला तो राहूच शकत नव्हता स्मोकिंग शिवाय. म्हणून मग काही दिवसानंतर त्याने फादरला तो प्रश्न अशा पद्धतीनं वेगळ्या पद्धतीनं विचारला आणि तो म्हणाला मी स्मोकिंग करता करता सुद्धा प्रेयर केली तर चालतं का. आणि मग फादरने सांगितलं हो, प्रेयर तर तुम्ही कधीही करू शकता, उठता क्षणी करू शकता, झोपता क्षणी करू शकता, कोणत्याही क्षणी करू शकता. त्याला त्याची परवानगी मिळून गेली. बरं, एवढ्यावरच होत नाही बरं का. आपण शब्द कुणासाठी कोणते वापरायचे म्हणजे व्यक्तीनुसार आपले शब्दसुद्धा ठरतात बरं, आणि ते बदलतात सुद्धा. जेव्हा आई स्वयंपाकघरामध्ये काहीतरी काम करत होती आणि फुलदाणी पडल्याचा आणि तिचा आवाज असा आला की ती पूर्णपणे फुटलीच, आता तिची वाचण्याची काहीही शक्यता नाही आहे. घाईघाईनं तसेच पिठाचे हात घेऊन जेव्हा ती हॉलमध्ये गेली, ती अगदी खळकन फुटलेली होती. मुलगी आणि नवरा दोघंही होते आणि एकदम हिनं जोरात विचारलं, फोडलीस तू फुलदाणी, एवढ्या रुपयाची आणली होती, अजून 2 दिवस तिचं नवं सुद्धा फिटलं नाही, वगैरे वगैरे वगैरे. त्या मुलीनं बिचाऱ्यानं तिनं काहीच केलं नाही. तिनं फक्त बाबांकडे बघितलं आणि बाबांनी हिंचं ते नजरानजर झाली. आईला कळालं की ही काही तिनं फोडलेली नाहीये. आता म्हणताना ती म्हणली होती फोडलीस तू फुलदाणी, आणि जेव्हा लक्षात आलं ही नवऱ्यानं फोडलेली असेल कदाचित, तेव्हा फोडली का हे नाही, कशी काय फुटली हो. म्हणजे मुलगी असेल तर तिनं फोडली, नवरा असेल तर फुटली धक्का लागून. पण अर्थात म्हणतात ना की शब्दांमध्येच एवढं सगळं काही असतं की शब्द कुठे कोणते कसे वापरायचे हे आपण व्यवस्थित जर ठरवलं ना तर सगळं आपल्याला छान रीतीने हँडल करता येतंही. पण हां, त्यासोबतच कधी कधी शब्द ओठांवर जरी आलेले असले तरी गिळून घेणं खूप महत्त्वाचं ठरतं. विशेषतः वाजवून घ्या, टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवण्याच्या बाबतीमध्ये कधीच हायगाय करू नका असं मी ओपनली सांगते. त्याचे 2 कारण आहेत. एक तर टाळ्या वाजवल्या की ॲक्युप्रेशर पॉईंट्स आपले ॲक्टिवेट होतात. जसं आपल्याला मुद्दाम जाऊन हसावं लागतं तसं इथे आहे ऑकेजन तर वाजवायच्या टाळ्या. आणि दुसरं म्हणजे टाळ्या वाजवल्या की माझ्या भगिनी
अधिक खुलतात, सुंदर दिसायला लागतात, वय थोडं कमी होतं आणि हां, माझ्या बांधवांचं सुद्धा वय कमी होतं. त्यामुळे बिनधास्तपणे वाजवा. सो कधी कधी ओठांवर आलेले शब्द ओठाच्या आतच राहू देणं सुद्धा खूप महत्त्वाचं ठरतं. विशेषतः जेव्हा आपण खूप भावनेच्या भरामध्ये असतो ना, तेव्हा तर हे शब्द ओठाच्या बाहेर पडू द्यायचे का गिळून घ्यायचे हे तर आपण ठरवलंच पाहिजे. आपली लेक सकाळपासून काहीही तिनं खाल्लेलं नाहीये आणि अभ्यासच तिचा चालू आहे. आई खूप काळजीत पडलेली, हे हे तरी खा, ते तरी खा, वेगळे वेगळे ऑप्शन्स देऊ लागली. पण ही मुलगी म्हणते मला काहीही खायचं नाही. शेवटी आईनं सफरचंद घेतले, फ्रीजमधले 2 स्वच्छ धुतले, तिला 2 सफरचंद नेऊन दिले आणि सांगितलं की बाई किमान हे 2 सफरचंद तरी खा, तुझ्या पोटात थोडं जरी काही गेलं तर मला बरं वाटेल म्हणून तरी तू हे खा. जसे 2 सफरचंद मुलीनं हातात घेतले, हिच्या डोक्यात इमिजिएटली आलं की आपल्या मुलीला टेस्ट करावं आणि तिनं लगेच म्हटलं अगं मलाही आज सफरचंद खावासा वाटतोय, त्यातला एक मला देते का. हिनं प्रश्न विचारताच क्षणी त्या मुलीनं काय केलं माहितीये, याही सफरचंदाचा बाईट तोडला, त्याही सफरचंदाचा बाईट तोडला, उलटे केले दोन्ही सफरचंद. आता ह्या दोन्ही सफरचंदाचा एक बाईट घेईपर्यंत काही सेकंद लागले असतील किंवा जास्तीत जास्त अर्धा मिनिट, एखादा मिनिट लागला असेल. तोपर्यंत ह्या आईच्या डोक्यात काय काय येऊन गेलं ना, म्हणजे माझ्या पोटची पोर हिला काय सफरचंद मी पुन्हा आणून दिले नसते का, हे पण तर 2 सफरचंद मीच दिले ना तिला. माझ्या सासरचे लोक सुद्धा मला अन्नपूर्णा म्हणतात की हिच्या घरी कोणी गेलं ना की न जेवता कोणी परत येतच नाही, आणि ही माझ्या पोटची पोरगी इतकी अप्पल पोटी निघाली की मीच दिलेला सफरचंद मला देत नाहीये. काय काय डोक्यात यायला लागलं. आपले संस्कार कमी पडले का, आता ह्या पोरीचं कसं होईल पुढे, माझं कसं होईल वगैरे वगैरे सगळं काय काय डोक्यात येऊ लागलं. आणि त्याच क्षणी त्या मुलीनं एक सफरचंद पुढे केला, आई हा गोडवाला सफरचंद तू खा, कारण हा गोड आहे, तो फिकावाला मी खाऊन घेते. आता जर हिच्या ओठातले शब्द खरंच बाहेर पडले असते तर, आणि कदाचित त्या मुलीनं सांगितलंही नसतं बरं की मी खरं तर टेस्ट करत होते, जो गोड आहे तो सफरचंद तुला द्यायचा म्हणून मी ते टेस्ट केलं, हे सुद्धा तिनं सांगितलं नसतं. तिनंही कदाचित मनात ग्रह करून घेतला असता की ओके, म्हणजे ही आपली आई अशी आहे, आपल्याबद्दल काहीही मनामध्ये घेते आणि कदाचित तिचं माझ्यावर जास्त प्रेम नाही वगैरे वगैरे जे काही आहे ते पुढचं सगळं काही सुरू झालं असतं. म्हणून तर शब्द आपण कुठे बोलायचे आणि कुठे बोलले नाही पाहिजे हे तर लक्षात घेतलंच पाहिजे. म्हणून तर म्हणतात ना की बोलणं यायला अवघे काही वर्ष लागतात, बोलणं आपल्याला शिकायला अवघे काही वर्ष लागतात. पण काय बोलायचं, कुठे बोलायचं आणि कुठे बोलायचं नाही हे समजण्यासाठी अख्खं आयुष्य गेलं तरी बरेच जणांना समजत नाही.